सर्व आदरणीय विद्यार्थी मित्र नमस्कार. एमसेट परीक्षेतील जो पहिला पेपर आहे त्याच्यातील 8वा युनिट आय सी टी युनिटमधील एक महत्त्वाचा एक्झाम ओरिएंटेड कन्सेप्ट आहे मेमरी युनिट. ओके, डाटा स्टोअर करण्याचा जो शक्ती आहे तो शक्तीला आपण मेमरी युनिट्स असे म्हणतो. प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये किंवा प्रत्येक मोबाईलमध्ये डाटा स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी कमी जास्त असतात. ओके, आता कमीपासून जास्त स्टोरेजचा जो युनिट आहे त्याला काय म्हणतात ते आपण बघूया. डाटा स्टोरेज करत असताना आपण मोजतो मेमरीचा स्ट्रेंथ काय आहे, मेमरी मोजतो. बिट म्हणजे 0 किंवा 1 डिजिटला बिट असे म्हणतो. बिटला बायनरी डिजिट असेही म्हणतात. बायनरी डिजिट हे 0 ते 1, 0 किंवा 1 त्याला बायनरी डिजिट म्हणतात. हे ऑलरेडी वेगवेगळ्या राज्यात एक्झाम दिल्यानंतर याच्यावरती विचारलेले प्रश्न एकत्रित करून मी तुमच्या बोर्डवर लिहिलेले आहेत आणि 100% ह्याच्यावरून प्रश्न विचारतात मेमरी युनिटवरून. निब्बल हे पेपरला विचारले होते बघा. निब्बल मीन्स व्हॉट? निब्बल म्हणजे काय? 4 बिट्सला निब्बल असे म्हणतात. निब्बल. ओके, बाईटचा हाफला निब्बल असेही म्हणतात. 1 बाईट म्हणजे 8 बिट्स. लक्ष द्या, हे विचारलेले प्रश्न, हे प्रश्न MPSCला सुद्धा विचारले होते प्रीला. बाईट म्हणजे 1 बाईट मीन्स 8 बिट्स. हाफ बाईट म्हणजे 1 निब्बल म्हणजे 4 बिट्स. ओके, आता हे बघा, KB, MB, GB, TB, PB, EB, ZB, YB, BB, GB, जिओ बाईट. हे कमीपासून हायेस्टपर्यंत. 1 बाईट म्हणजे 8 बिट. 8 बिट हे कमी आहे. आणि सगळ्यात जास्त कुठला आहे? GB मीन्स जिओ बाईट, गिगाबाईट नाही, जिओ बाईट. मेमरी युनिटमध्ये हायेस्ट मेमरी युनिट कोणता आहे आता सध्या? GB, जिओ बाईट. तर परीक्षेमध्ये काय विचारतात? 1 KB म्हणजे किती बाईट्स आहे असं विचारतात. 1 KB म्हणजे 1024 बाईट. 1 MB म्हणजे मेगाबाईट. 1 MB म्हणजे 1024 किलोबाईट KB. 1 GB म्हणजे 1024 MB. हे पूर्ण पाठ पाहिजे बघा तुम्हाला. 1 KB म्हणजे 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. 1 MB मेगाबाईट म्हणजे 1024 किलोबाईट. 1 GB म्हणजे 1024 मेगाबाईट. 1 TB टेराबाईट. 1 टेराबाईट म्हणजे 1024 GB. 1 PB मीन्स पेटाबाईट. 1 PB म्हणजे 1024 TB. 1 EB एक्झाबाईट म्हणजे 1024 PB. 1 झडबी म्हणजे झट्टाबाईट म्हणजे 1024 EB. 1 YB म्हणजे योटाबाईट. 1 योटाबाईट म्हणजे 1024 झडबी. 1 BB मीन्स ब्रॉन्टोबाईट. 1 ब्रॉन्टोबाईट म्हणजे 1024 YB. आणि 1 GB 1 जिओबाईट म्हणजे 1024 BB ब्रॉन्टोबाईट. हे नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा आणि परीक्षेला जाताना थोडं मेमरीमध्ये स्टोअर करा हे. आणि एक प्रश्न ह्याच्यावरनं विचारतात आणि तुम्हाला 2 मार्क मिळतात बघा. मेमरी स्टोरेज.
बायनरी डिजिट 0 ते 1. एक बाईट म्हणजे 8 बिट्स. एक निबल म्हणजे 4 बिट. त्याच्यानंतर मग हे सगळं पाठ करा, व्यवस्थित पाठ करा. ओके, लिहा आणि पाठ करा, लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. आणि 2 मार्क घ्या.